न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली याचा अर्थ जामिनीचा जो आहे मार्ग तो मोकळा होईल असं वाटतं तुम्हाला? असलेलं मग जामीन न्याय देवता कसं काय जामीन दे? जामीन एवढी सोपी गोष्ट आहे का? मोक्यात ही 302 मध्ये बी येऊ. आता मुख्य आरोपी करणं तपास यंत्रणेनं गरजेचं येतो. गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याला 302 मध्ये घेऊन आता मुख्य आरोपी त्याला करणं गरजेचं आहे. आणि जामीन भिमीन होत नसते. सरकारवरचा विश्वास उडून जाईल. एवढे पुरावे असून देशमुख कुटुंबाचं मर्डर होऊ शकतो. जीवाला धोका आहे त्यांच्या. एक बी आरोपी सुटला त्यातला तरी. त्यामुळं सरकार सोडित नसतं त्यांना. आता सरकारने जर सोडलं ना एवढे पुरावे असून मग सरकारचं संपलं. राज्य बंद केलं मग मुख्यमंत्र्याला कचका कळत मराठ्यांचा रोष काय असतो. पण हे होणारच नाही हे सुद्धा आम्ही खात्रीने सांगतो की मुख्यमंत्री याला एकालाही सोडत नाही जात. कारण कुटुंब घरी आलेले आहे तुमच्या फडणवीस साहेबाचे. तुम्ही नाही आलेले देशमुख कुटुंबाच्या घरी. त्यामुळे इतका खून पचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून कधीच होणार नाही. आणि त्यांना सगळ्यांना फासावर लटकवतील ही सगळ्यांना अपेक्षा जर भंग झाली ना तर ही रोष परवडणारा मुख्यमंत्र्याला नसणार आहे. त्यामुळे 100% मुख्यमंत्री कोणाची अपेक्षा आणि जी आशा आहे त्यांच्याकडे ती कमी होऊ देणार नाही. मन जिंकतील. यांना सगळ्यांना सजा लावून धनंजय मुंडेची सगळी टोळी गुंतून 100% न्याय देतील ही आशा वाट बघतोय आम्ही की ते न्यायच देतील.